नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। जसं की मित्रांनो, आपण आता पेरूबागेचे नियोजन पाहतोय। साधारणतः छाटणी करून आपले एक 7-8 दिवस झालेले आहेत। आपली छाटणी केल्यानंतर एक आपल्याला एक साधी कीटकनाशक आणि बुरशीनाशकची फवारणी घ्यायची असते, कारण जे कट केलेलं जे फांद्या वगैरे आहे त्या समजायचं कसं एकदम उघड्या झाल्यामुळे थोडंसं तिथं जखमा वगैरे होते किंवा फंगसचा इफेक्ट होऊ नये म्हणून याकरता आपण इथं ही एक फवारणी करणार आहे। खरं तर थोडी फवारणी लवकर घ्यायची होती, पण आपण ती इतर पण काम करीत असल्याने आपल्याला थोडा वेळ झाला आणि ती फवारणी आपण आता आज की करणार आहे। तर एकदम साधं बुरशीनाशक आणि कीटकनाशक घ्यायचं, त्याचे जास्त काही आपल्याला हे नाही करायचं, दुसरं जास्त काही महागाचं आपल्याला घ्यायचं नाही। साधं म्हणजे एक समजा आपण मी तुम्हाला दाखवतो ते आपण काय घेणार आहे ते, आणि आपण यामध्ये एक नियोजन केलेलं आहे आता याचं आंतरपिकाचं। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला आपण काय आंतरपीक करणार आहे। तर साधारणतः आपण यामध्ये एक अजून 5 ते 6 दिवसांनी आपण कलिंगड आणि प्लस झेंडू हे आंतरपीक आपण घेणार आहे। आपलं उद्देश असा आहे मित्रांनो, एक कमी जागेत आपल्याला जास्त उत्पन्न घ्यायचंय हा प्रयत्न आहे। म्हणजे आपलं हे पूर्ण क्षेत्र हे साधारणतः 30-35 गुंठ्याचं, म्हणजे ओरिजिनल तसं 30 मध्येच येतं किंवा पिकाच्या हिशोबाने, आणि त्यामध्ये आपले हे पेरूचे 800 झाड आहे। मग पेरूचं जे मध्यभागी जे आपलं अंतर आहे त्यामध्ये आपण ह्या अशा टायमिंग मध्ये काय घ्यावा आणि ह्या कमी जागेचं जास्त उत्पन्न कसं घेता येईल हे आपण यामध्ये पाहणार आहोत। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला त्या सर्व पिकाची डिटेल माहिती आणि म्हणजे रिझल्ट काय येतील, आपण कसे घेणार त्याची पण माहिती, हे सगळी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या वावरात केलेल्या प्रयोगातून आपण सर्व माहिती ही आपण आपल्या चॅनलवर ही देणार आहोत। तर यासाठी आपण आपल्या चॅनलला ही लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा। तर ह्या फवारणी जी करायची आपल्याला आजची, तर मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट। तर आपल्याला साधारणतः हमला हे साधं बुरशीनाशक आहे आपलं, हे साधारणतः आपल्या घरीच होतं, काय अडचण नाही। आणि हे रोको म्हणून एक सिस्टमॅटिक फंगीसाईड आहे। हा एक आपल्याला एक करायचंय, ही ज्यावेळेस फवारणी आपल्याला करायची तर कॉन्टॅक्ट फंगीसाईड न घेता आपल्याला सिस्टमॅटिक फंगीसाईड घ्यायचं, कोणतं पण घ्या, साधं कोणतं घ्या तरी काय आपल्या अडचण नाही। आपण रोको निवडलेलं आहे, स्वस्त पण आहे आणि रिझल्ट पण चांगले आहेत त्याचे, त्यामुळे आपण हे घेतलेलं आहे। तर साधारणतः आपण हमला हे प्रति लिटर 1 ml या प्रमाणे याचं प्रमाण घेतलेलं आहे, कारण नॉर्मलच घ्यायचं आपल्याला, ज्यादा काही आवश्यकता नाही आपल्याला जास्त घ्यायची। आणि रोको हे साधारणतः थोडक्यात एका लिटरला 2 ग्रॅम अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचंय आणि आपल्याला त्यावरती फवारणी ही करायची आहे, जेणेकरून जे त्याला जिथं आपण छाटणी केलेली किंवा झाडाच्या फांद्या कट केलेल्या आहेत तिथे जे फंगसचा काही इफेक्ट किंवा अटॅक होईल किंवा होऊ नये म्हणून आपण ही प्रिव्हेंटिंग मध्येच फवारणी ही घेणार आहे। आणि आता मेन म्हणजे आपण जे याच्यात अजेंडा ठेवलेला आहे कमी जागेत जास्त उत्पन्न, आणि ते पण आंतरपीक कोणतं घ्यायचं, काय घ्यायचं, कसं घ्यायचं, कसं आपण त्याला ते करणार सक्सेस करणार आहोत किंवा कशी त्यामध्ये काय करणार आहोत, आपण हे या चॅनलच्या माध्यमातून आपल्या परत ही गोष्ट आपण पोहोचवणार आहोत। धन्यवाद।